नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये भारतरत्न पुरस्कार, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टेट बँक ऑफ इंडिया पावती डिजिटाइज्ड, राष्ट्रीय जल पुरस्कार 2022, हवाई क्षेपणास्त्रे, कोरल ब्लीचिंग यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो जी काही आपली पहिली न्यूज आहे ती भारतरत्न या पुरस्कारा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। आणखी तिघांना भारतरत्न अशा प्रकारची न्यूज मित्रांनो लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्ही पाहू शकताय। या ठिकाणी अलीकडील काळामध्ये केंद्र सरकारने बऱ्याचशा व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी जो काही भारतरत्न पुरस्कार आहे त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु या ठिकाणी सर्वप्रथम जो काही या न्यूज धरून आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, केंद्र सरकारकडून 2024 साली कोणाला भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे? मित्रांनो अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे, ज्या ठिकाणी नंबर 1 आहे कर्पूरी ठाकूर, नंबर 2 आहे लालकृष्ण अडवाणी, नंबर 3 आहे चौधरी चरण सिंह, नंबर 4 आहे PV नरसिंह राव आणि नंबर 5 या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय MS स्वामीनाथन। तर मित्रांनो या ठिकाणी या सर्व व्यक्तींना किंवा पर्सनॅलिटीजना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार 2024 हे या ठिकाणी जाहीर झालेला आहे। सर्वप्रथम केंद्र सरकारने कर्पूरी ठाकूर जे की बिहारचे माजी मुख्यमंत्री होते त्यांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। त्यानंतर भारताचे उपपंतप्रधान म्हणून कार्य केलेले लालकृष्ण अडवाणी यांना या ठिकाणी भारतरत्न जाहीर झाला। त्यानंतर चौधरी चरण सिंग जे की भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केलं। PV नरसिंह राव यांनी भारताच्या आर्थिक सुधारणामध्ये 1991 साली महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती। या कार्यासाठीही त्या ठिकाणी PV नरसिंह राव यांना या ठिकाणी भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। आणि MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण ओळखतो, त्यांनाही या ठिकाणी भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय D वरील सर्व बरोबर। तर या ठिकाणी आपण थोडक्यात आता जे काही भारतरत्न या पुरस्कारा संदर्भात महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, म्हणजे भारतीय नागरिकांना दिला जाणारा तो प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भारतरत्न या पुरस्काराची जी काही सुरुवात आहे ती 1954 साली झाली, हेही या ठिकाणी महत्त्वाचा फॅक्ट आहे, तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मग कोणाला दिला जातो? मानवी विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी हा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार या ठिकाणी दिला जातो। मग या ठिकाणी हा पुरस्कार कोणत्या व्यक्तीला द्यावा या संदर्भात जी काही शिफारस आहे ती शिफारस भारताचे जे काही पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांकडून केली जाते। मग या ठिकाणी जी काही पंतप्रधान आहेत त्यांना सल्ला देण्यासाठी एक समिती असते। त्या समितीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री आणि लोकसभेतील जे काही विरोधी पक्षनेते आहेत या 4 सदस्यांची समिती असते। आणि ही 4 सदस्यीय समिती कोणत्या व्यक्तीला भारतरत्न दिला जावा या संदर्भात पंतप्रधानांना या ठिकाणी सल्ला देण्याचं कार्य करते। आणि तशा संदर्भात जी काही शिफारस आली असेल ती शिफारस पुढे पंतप्रधान राष्ट्रपतीकडे काढतात आणि शेवटी राष्ट्रपती या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जावा या संदर्भात घोषणा ते या ठिकाणी करत असतात। मग या ठिकाणी जो काही भारतरत्न पुरस्कार आहे त्याचे स्वरूप नेमके कसे आहे? ते जे स्वरूप आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की राष्ट्रपतीची स्वाक्षरी असलेले एक प्रमाणपत्र या ठिकाणी पुरस्कार विजेत्या व्यक्तीला दिले जाते आणि त्याचबरोबर एक पदकही या ठिकाणी त्या व्यक्तीला प्राप्त होते। सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला माहिती असली पाहिजे की या पुरस्कारामध्ये कसल्याही प्रकारच्या
आर्थिक लाभ दिला जात नाही किंवा आर्थिक अनुदान या ठिकाणी दिलं जात नाही, म्हणजे कॅशच्या स्वरूपात कसल्याही प्रकारची रक्कम या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला दिली जात नाही। हे तुम्ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती आहे जी की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायची आहे। सर्वप्रथम जे काही प्राप्तकर्ते आहेत ते भारतरत्न नावाचा त्यांच्या नावाच्या सुरुवातीला किंवा त्यांच्या नावाच्या शेवटी वापर करू शकत नाही। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची व्यक्ती आहे, आता जी एक्स नावाची व्यक्ती आहे ती भारतरत्न एक्स असं नाम उल्लेख करू शकत नाही किंवा एक्स भारतरत्न म्हणजे नावाच्या सुरुवातीला किंवा नावाच्या शेवटी तुम्ही भारतरत्न हे जे टायटल आहे ते टायटल लावू शकत नाही। परंतु तुम्ही जो काही तुमचा बायोडेटा असेल, तुमच्याकडे असणारे लेटर हेड असेल किंवा तुमची जे काही व्हिजिटिंग कार्ड असेल त्या कार्डवरती या भारतरत्न या शब्दाचा तुमच्या नावाच्या पूर्वी किंवा शेवटी त्या ठिकाणी वापर करू शकताय। हे असे काही महत्त्वाचे पॉईंट होते जे की भारतरत्न या पुरस्कारा संदर्भात होते, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं। त्या पॉईंटवर या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। पाहूया आपली या ठिकाणी आजची पुढची न्यूज जी की या ठिकाणी प्रधानमंत्री मुद्रा या योजने संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। मुद्रा योजनेतील थकीत कर्जे 4234 कोटीवर, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर न्यूज आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही मुद्रा योजना आहे ती 2015 साली केंद्र सरकारने सुरू केली होती, ज्या ठिकाणी जे काही नॉन कॉर्पोरेट व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी व्यवसाय निर्माण करण्यासाठी किंवा स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून कर्ज दिलं जायचं। अशा प्रकारच्या या न्यूजचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ आहे। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी आपल्याला 3 विधानं दिली आहेत, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, बिगर कॉर्पोरेट बिगर शेती लघु सूक्ष्म उद्योगांना 10 कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। अशा प्रकारचं मित्रांनो आपलं पहिलं विधान आहे। विधान 2, कर्जदारांना योजनेअंतर्गत क्रेडिट मिळवण्यासाठी काही प्रकारचा संपर्कचित म्हणजे गहाण ठेवणे किंवा कोलॅटरल ठेवणे गरजेचे आहे, आवश्यक आहे। अशा प्रकारचं आपलं विधान 2 आहे। आणि विधान 3 आहे, योजनेअंतर्गत क्रेडिट फक्त व्यावसायिक बँकाद्वारे दिले जाते। अशा प्रकारचे आपले विधान क्रमांक या ठिकाणी 3 आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही बिगर कॉर्पोरेट असेल, बिगर शेती असेल आणि लघु आणि सूक्ष्म उद्योग जे आहेत त्यांना या ठिकाणी मुद्रा योजनेच्या अंतर्गत कर्ज दिलं जायचं, ज्याची की लिमिट 10 लाखापर्यंत आहे, 10 कोटीपर्यंत नाही। म्हणजेच या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे। विधान क्रमांक 2, या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कोलॅटरल या ठिकाणी तुम्हाला ठेवण्याची गरज नाही। म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्स या बँकेकडून व्याजाने पैसा घ्यायचा आहे, मग ही जी एक्स बँक आहे तुमच्याकडे काही वस्तू गहाण ठेवाव्यात असे म्हणते। फॉर एक्झाम्पल तुमचं घर असेल, मग तुमच्या घरावर त्या ठिकाणी ते कर्ज दिलं जातं। परंतु मुद्रा योजनेच्या अंतर्गत तशा प्रकारच्या कसल्याही वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी गहाण ठेवण्याची गरज नाही, त्या वस्तू ॲज अ कोलॅटरल म्हणून ठेवायची गरज नाही। म्हणजेच या ठिकाणी विदाउट कोलॅटरल या ठिकाणी मुद्रा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन भेटू शकतं। अर्थातच विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचे आहे। आणि आपले विधान शेवटचे जे आहे ते या ठिकाणी मुद्रा योजनेच्या अंतर्गत केवळ व्यावसायिक बँकाद्वारेच कर्ज दिले जाते, म्हणजेच कमर्शियल बँकाद्वारेच कर्ज दिले जाते, हेही विधान या ठिकाणी चुकीचे आहे। ज्या काही सहकारी बँक असतील किंवा स्मॉल बँक्स असतील, सूक्ष्म बँक असतील, त्याही बँक या ठिकाणी मुद्रा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला कर्ज देऊ शकतायत किंवा कर्जाचं वितरण करू शकतायत। म्हणजेच या ठिकाणी विधान 3 या ठिकाणी चुकीचे असल्या कारणाने मित्रांनो या ठिकाणी विधान 1, विधान 2 आणि विधान 3 ही तिन्ही विधाने या ठिकाणी चुकीची आहेत। आणि या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते सांगा। तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी, वरील 1, 2 आणि 3 ही तिन्ही विधानं या ठिकाणी चुकीचे आहेत, हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी सर्वप्रथम आपली न्यूज पाहूया। काँग्रेसच्या फोन बँकिंगमुळे सरकारी बँक कर्जाच्या खाईत, अशा प्रकारची न्यूज मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती दिसून जाईल।
अलीकडील काळामध्ये ज्या काही सरकारी बँका आहेत त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे, म्हणजे जे काही थकीत कर्ज आहे त्याचे प्रमाण या ठिकाणी कमी झाले आहे आणि सरकारी बँकाचा जो काही नफा आहे किंवा नफ्याचे जे काही प्रमाण आहे या ठिकाणी वाढलेले आहे। आणि त्या संदर्भात एकूण अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये प्रतिपादन करत आहेत आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी सरकारी बँकांना धरून जो काही आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 1 जुलै 1955, पर्याय बी आहे 2 जून 1806, पर्याय सी आहे 1 जुलै 1951, पर्याय आपला शेवटचा डी आहे 1 जुलै 1947। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारत सरकारची सर्वात मोठी असणारी जी काही बँक आहे ती आहे SBI, ज्याला की आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो। या बँकेची स्थापना 1 जुलै 1955 साली झाली होती किंवा रोजी झाली होती। हा पॉइंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि 2 जून 1806 साली या ठिकाणी बँक ऑफ कलकत्ता या पहिल्या बँकेची स्थापना झाली होती। आता बँक ऑफ कलकत्त्याचेच पुढे या ठिकाणी SBI मध्ये रूपांतर करण्यात आले होते। बँक ऑफ कलकत्ता ही सुरुवातीला खाजगी बँक होती, नंतर ती सरकारी बँक बनली आणि शेवटी 1 जुलै 1955 साली या ठिकाणी बँक ऑफ कलकत्ता चे पुढे SBI मध्ये रूपांतर करण्यात झाले आणि आज आपण त्या बँकेला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आपली SBI बँक म्हणून ओळखतो। चलूया पुढचे जे काही आपले प्रश्न आहेत ते आपण इतर माध्यमापासून घेतले आहेत ते प्रश्न पाहूया। कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी पावती डिजिटाइज्ड फॉर्म जारी करणारे पहिले राज्य कोणते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे जे काही कृषी उत्पादन आहे जर ते कृषी उत्पादन शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विकले तर शेतकऱ्याला त्या संदर्भात जी काही कम्प्युटर पासून ऑनलाईन पावती आहे ती पावती मिळावी यासाठी प्रयत्न करणारे पहिले राज्य कोणते, अशा प्रकारच्या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे तमिळनाडू, बी राजस्थान, सी पंजाब, डी केरळ। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी पंजाब या राज्याकडून कृषी उत्पादनाच्या विक्रीची पावती डिजिटाइज करण्याचा जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी विकसित करण्यात आलेला आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5। राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे जो की आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तो तुम्हाला या ठिकाणी स्टार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे उत्तर प्रदेश, बी आहे तमिळनाडू, सी आहे राजस्थान आणि डी आहे तेलंगणा। तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी राजस्थान या राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 या ठिकाणी सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार म्हणून या ठिकाणी भेटलेला आहे। तुम्हाला माहिती असेल की राजस्थानमध्ये थरचे वाळवंट आहे आणि याचबरोबर या ठिकाणचे जे काही तापमान असते ते खूपच अधिक असते, परिणामी या ठिकाणी पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष असलेले आपल्याला दिसते। तर या ठिकाणी जो काही राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 आहे या पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार या ठिकाणी राजस्थान या राज्याला भेटलेला आपल्याला दिसतो। पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। कोणत्या संस्थेने अलीकडेच मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्रे ज्याला की आपण MRSM ची उड्डाण चाचणी केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे BEL ज्याला की आपण भेल भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड म्हणतो, पर्याय बी आहे DRDO ज्याला की आपण डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, पर्याय सी आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि पर्याय डी या ठिकाणी HAL आहे ज्याचा की फुल फॉर्म हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असा आहे। त्या ठिकाणी मित्रांनो जे काही SRM-SM हे जे क्षेपणास्त्र आहे जे की पृष्ठभागावरून हवेत मारा करू शकते या क्षेपणास्त्राची चाचणी DRDO ने केलेली आहे। DRDO हे भारत सरकारच्या मालकीचे असून भारतीय सैन्यासाठी आवश्यक असणारे जी काही क्षेपणास्त्र असतील किंवा जे काही आर्म्स असतील त्यांचा पुरवठा किंवा त्यांची निर्मिती करण्याचे कार्य या DRDO च्या अंतर्गत केले जाते। पाहूया शेवटचा प्रश्न।
कोरल ब्लिचिंग मध्ये खालीलपैकी कोणता घटक सर्वात लक्षणीय आहे? हा जो पर्यावरणावर आधारित प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण अलीकडील काळामध्ये पर्यावरण हा विषय आणि पर्यावरण या विषयावर आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत आयोगाकडून मोठ्या प्रमाणावर विचारले जात आहेत आणि त्यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जो पर्याय ए आहे तो आहे प्रवाळ खडकांची खाण, म्हणजे प्रवाळ खडकांचे जे काही खनन आहे हे एक त्या ठिकाणी कोरल ब्लिचिंगचं कारण असू शकतं। बी प्रवाळ रोगांचा प्रादुर्भाव, म्हणजे प्रवाळ जी काही रोग आहेत त्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी कोरल ब्लिचिंग होते। आणि सी आहे समुद्राच्या पाण्यातील जो काही गाळ आहे यामुळेही कोरल ब्लिचिंग मोठ्या प्रमाणात होते। आणि पर्याय डी आहे ग्लोबल वॉर्मिंग। तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोरल ब्लिचिंग म्हणजे काय। फॉर एक्झाम्पल जे काही जीवजंतू आहेत, सूक्ष्म जीवजंतू यांच्यापासून एक खडक बनतो ज्याला की आपण कोरल रॉक असे म्हणतो। परंतु अलीकडील काळामध्ये पर्यावरणामुळे किंवा इतर काही घटकामुळे हे जे रॉक बनले आहेत या ठिकाणी हे रॉक्स या ठिकाणी ब्रेक होत आहेत आणि याच्या मागचं जे मुख्य कारण आहे ते आहे ग्लोबल वॉर्मिंग। कोरल ब्लिचिंग म्हणजे जो काही रॉक बनलेला आहे तो रॉक या ठिकाणी त्या रॉकची झीज होणे किंवा त्या जे रॉक आहे ते ब्रेक होणे याला आपण या ठिकाणी कोरल ब्लिचिंग असे म्हणतो। आणि कोरल ब्लिचिंगचे मुख्य कारण आहे अलीकडील काळामध्ये वाढणारे तापमान किंवा ग्लोबल वॉर्मिंग। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 10 फेब्रुवारीचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।